नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिपार्टमेंट PSI मुख्य परीक्षा कायदे या विषयाबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत। खरं तर कायदे या विषयाबाबतचा व्हिडिओ मी जस्ट यूट्यूबला अपलोड केलेला आहे। त्याबाबत मी असं सांगितलं होतं की कायद्यांचा अभ्यास कसा करायचा, परंतु कायद्यांचा अभ्यास कसा करायचा हे सांगत असताना मी अगदी सिलेक्टिव्ह म्हणजे 4 ते 5 आर्टिकल्स तुमच्यासोबत डिस्कस केली होती किंवा आपण ते समजावून घेतलं होतं। परंतु आज IPCचं संपूर्ण प्रकरण 2 आपण सविस्तरपणे डिस्कस करणार आहोत। तर मागच्या लेक्चरला मी एक पॉइंट तुम्हाला सांगायचं असा विसरले होते की ज्यावेळी तुम्ही कायद्यांचा अभ्यास करतात त्यावेळी एक कॉमन कॉन्सेप्ट किंवा कॉमन गोष्ट अशी असते की जी समान शिक्षेची कलमं आहेत तिची तुम्हाला यादी बाजूला काढायची आहे। जसं की IPC मध्ये 109 पासून जर 511 पर्यंत गुन्हा असेल किंवा इतर कायद्या अंतर्गत म्हणजे CRPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट किंवा बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि इतर जे 19 मायनर ॲक्ट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही समान शिक्षेची कलमं असतील त्या समान शिक्षेच्या कलमांची यादी बाजूला काढा। समान शिक्षा म्हणजे काय? समजा अपनयन आहे किंवा अपहरण आहे किंवा आणखी सदोष मनुष्यवध आहे, असे बरेच गुन्हे असतील किंवा अपराध असतील। तर ज्या गुन्ह्यांसाठी किंवा ज्या अपराधांसाठी समजा 6 वर्षांचा कारावास किंवा 2000 रुपये दंड असं उदाहरण दिलं मी, यांसारखे इतर उदाहरण असतील किंवा इतर ज्या शिक्षा असतील ज्या की गुन्हे वेगवेगळे आहेत, गुन्हे वेगवेगळे आहेत, परंतु बऱ्यापैकी जर कायद्यांचं आपण नीट आकलन केलं किंवा वाचला कायदा कुठलाही किंवा त्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं जाणवतं आणि असं समजतं की कोणत्या तरी गुन्ह्यांना कुठेतरी समान शिक्षा जाणवतात। बस तुम्हाला तेच करायचं आहे की समान शिक्षा असणारी कलमं किंवा गुन्हे कोणती आहेत त्याची यादी बाजूला काढा, म्हणजे ते जर लक्षात राहिले तर बाकीचे कलमं लक्षात ठेवायला इझी जातं। आणि हे करत असताना तुम्हाला कायद्यानुसार करायचं। जसं की IPC जर आपण घेतला तर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे एक प्रश्न 2 गुणांसाठी म्हणजे 60 गुण झाले, 60 मार्क्स या ठिकाणी झालेत। तर तुम्हाला त्याची यादी बाजूला काढायची आहे आणि त्या यादीनुसार तुम्हाला वर्कआउट करायचं आहे। तसंच CRPC मध्ये करायचं, तसंच इंडियन एव्हिडन्समध्ये करायचं आणि तसंच इतर 19 लघु कायद्यांना तुम्हाला करायचं आहे। तर आता समजून घेऊयात की IPC, त्यानंतर CRPC आणि त्यानंतर इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, आता यांचं वेटेज मी मागच्याच लेक्चरला तुमच्यासोबत डिस्कस केलं। परंतु हे बघत असताना आता IPCचा जर विचार केला तर इंडियन पिनल कोड 1860 मध्ये एकूण किती प्रकरणं आहेत? प्रकरणं आणि कलम असं IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्टला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। IPC मध्ये एकूण 23 प्रकरणं असून 511 कलमं आहेत। त्यानंतर CRPC मध्ये एकूण 37 प्रकरणं असून त्यामध्ये 484 कलमं आहेत। इंडियन एव्हिडन्स ॲक्टचा विचार केला तर 11 प्रकरणं असून 167 त्या ठिकाणी कलमं आहेत। म्हणजे आता याला लक्षात कसं ठेवाल? असं जर आपण लक्षात ठेवायला गेलो की IPC मध्ये 23 प्रकरणं आहे आणि 511 कलमं आहे किंवा CRPC मध्ये 37 प्रकरणं आहे, 484 कलमं आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये 11 प्रकरणं आहे आणि त्या 11 प्रकरणात 167 कलमं आहे, तर असं कदाचित तुमच्या लक्षात राहणार नाही। जेवढं तुम्हाला सोप्या भाषेत लक्षात ठेवता येईल त्या भाषेत तुम्ही लक्षात ठेवा। जसं की बघा 23,511 असा एक नंबर तुम्ही लक्षात ठेवू शकता, तो कोण आहे? IPCचा। तर साहजिकच आहे कमी संख्या असणारी प्रकरणं आहेत आणि बाकीची त्याच्या पुढील कलमं आहेत। किंवा CRPC बद्दल 37,484 असंही लक्षात ठेवू शकता CRPC। आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजेच काय? तर 11,167 म्हणजे 11 प्रकरणं 167 कलमं, इथे 37 प्रकरणं 484 कलमं, या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता बघा IPC, CRPC आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट यांच्याबाबत बोलताना मी असं सांगेल की IPC सांगतो की गुन्हे म्हणजे काय किंवा गुन्हे कसे घडतात म्हणजे गुन्हे काय आहे किंवा गुन्हा कोणता। IPC काय सांगतो की अपराध कोणता आहे किंवा गुन्हा कोणता आहे। CRPC काय सांगतो? त्या गुन्ह्याची कार्यपद्धती किंवा प्रोसिजर काय म्हणतो? CRPC काय सांगतो? त्याची कार्यपद्धती, त्याची प्रोसिजर काय आहे, त्याच्या नावातच आहे ना, क्रिमिनल प्रोसिजर कोड। आणि इंडियन एव्हिडन्स काय सांगतो की केसचा शेवट म्हणजेच पुरावा, केसचा शेवट। थोडक्यात हे त्रिकूट आहे। त्रिकूट म्हणजे माहिती ना तुम्हाला, समजा ब्रह्मा विष्णू महेश असं थोडक्यात याला लक्षात ठेवा। कारण IPC सांगतो गुन्हे कोणते, CRPC सांगतो त्याच्यासाठी कार्यपद्धती काय, इंडियन एव्हिडन्स सांगतो केसचा शेवट। तर आपल्याला कोणत्या कायद्यामध्ये किती प्रकरणं आहेत आणि त्यामध्ये किती कलमं आहेत हे तर माहिती असणं फार आवश्यक आहे। आता जास्त वेळ न घालवता आज मी IPC मधलं प्रकरण जे दुसरं आहे त्यामधलं कलम 10 ते 52 याचा आढावा या ठिकाणी घेणार आहे।
आता कलम 10 ते 52 समजून घेत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट येते की IPC मध्ये एकूण प्रकरणं किती, तर 23 आणि एकूण कलम किती, 511. आपण प्रकरण 2 बघत आहोत जे की 10 ते 52 या कलमामध्ये आहे. आता या ठिकाणी प्रकरण 2 कडे बघत असताना सर्वसाधारणपणे कलम 10 यातली काही कलम, आय थिंक 4 ते 5 कलम मी मागच्या लेक्चरला कायद्यांचा अभ्यास कसा करावा यामध्ये शेवटी डिस्कस केली होती. तर आपण आज पूर्ण सुरुवात करूयात म्हणजे तुम्हाला कळेल. आता मी मुद्दामून प्रकरण 2 का घेतलं, त्यामध्ये बऱ्यापैकी कलम होती, जास्त कलम आहेत प्रकरण 2 मध्ये आणि ते घेण्याचं कारण सांगते. जसं की हा एक मी अख्खा गठ्ठा किंवा स्लॉट उचलला, प्रकरण 2 मधल्या सगळ्या आर्टिकल्सला आपण या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तसंच तुम्ही CRPC, इंडियन एव्हिडन्स किंवा बॉम्बे पोलीस ॲक्ट किंवा अगदी 19 मायनर ॲक्टपैकी कुठलाही ॲक्ट उचलायचा आणि प्रकरणानुसार अभ्यास करायचा. प्रकरणानुसार अभ्यास केल्याने ते प्रकरण तर लक्षात राहतं किंवा त्याचं नाव लक्षात राहतं आणि त्यामधले जी कलम आहे त्याला आपल्याला एका स्लॉटमध्ये लक्षात ठेवायला इझी जातं. ठीक आहे. आता कलम 10 काय सांगतंय, प्रकरण 2 IPC मधलं कलम 10 आहे. स्त्री आणि पुरुष याची व्याख्या आहे. स्त्री पुरुष कोणाला म्हणायचं, तर या ठिकाणी कोणत्याही वयाची स्त्री आणि कोणत्याही वयाचा पुरुष स्त्री पुरुष या व्याख्येमध्ये मोडतो. कलम 11 बघा, कलम 11 मध्ये सांगितलंय इसम या शब्दाची व्याख्या किंवा इसम ही संकल्पना समजून सांगितलेली आहे. इसम म्हणजे काय, तर नैसर्गिक व्यक्ती किंवा कृत्रिम व्यक्ती सुद्धा इसम या संकल्पनेमध्ये येते. कृत्रिम कसं बघा, एखादी मूर्ती जेव्हा आपण एखाद्या मंदिरात ठेवतो तेव्हा त्या मूर्तीपासून इन्कम नसतो, परंतु त्या मंदिरापासून त्या ठिकाणी इन्कम मिळत असतो. इन्कम म्हणजे उत्पन्न मराठीमध्ये, तर ते चालू असतं, त्यामुळे ते इसममध्ये मोडतं. इसममध्ये आणखी काय मोडू शकतं, आईच्या पोटामध्ये, आईच्या गर्भामध्ये जे मूल पूर्णतः तयार झालेलं आहे, जे मूल पूर्णतः तयार झालेलं आहे ते मूल या ठिकाणी इसम या व्याख्येमध्ये मोडतं. म्हणजे इसम काय आहे, नैसर्गिक आणि कृत्रिम सुद्धा वस्तूंचा नाही व्यक्तींचा या ठिकाणी समावेश होतो. तर आता या ठिकाणी आपण 2 कलम बघितली, कलम 10 आणि कलम 11. त्यानंतरचं जे पुढचं कलम आहे ते आहे कलम 14. कलम 14 काय सांगतं आहे, शासनाचा सेवक. आता शासनाचा सेवक या व्याख्येतूनच आपल्याला कशाचा बोध होतो की कोणत्याही शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती, म्हणजे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती, कामावर ठेवलेली व्यक्ती, कामाला लावलेली व्यक्ती ही या ठिकाणी शासनाचा सेवक या व्याख्येमध्ये मोडते. कलम 21 या ठिकाणी सांगतं ते म्हणजे लोकसेवक. आता लोकसेवक आणि शासनाचा सेवक यामध्ये नेमका फरक काय, तर ते आपण जरा समजून घेऊ. लोकसेवक म्हणजे नेमकं कोण, तर सर्वात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक शासनाचा जो सेवक असतो तो प्रथमतः एक लोकसेवक असतो. म्हणजेच प्रत्येक शासनाचा सेवक हा कोण असतो, लोकसेवकच असतो प्रथमतः, बरं का. परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक होईलच असं नाही. हा शासनाचा सेवक होईलच असे नाही. का नाही होणार शासनाचा सेवक, कारण उदाहरण आपण समजून घेऊ. समजा ए नावाची एक व्यक्ती आहे जी एक सरकारी अधिकारी आहे आणि या व्यक्तीने या ठिकाणी तिचं काम पूर्ण करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कमिशन दिलं किंवा या ठिकाणी आपण म्हणूया फी किंवा शुल्क दिलं आणि म्हटलं की हे तू सरकारी काम आहे तर हे सरकारी काम तू करून आण. कारण त्याच्याकडे वेळ नसेल त्या अधिकाऱ्याकडे किंवा बाकीच्या काही बाबी असतील, जसं की तुमच्यामध्ये खबरी असतात, पोलीस खात्यामध्ये खबरी असतात ना, त्याप्रमाणे तर तू हे काम करून आण. तर आपण त्याला त्या ठिकाणी आपण म्हणजे तो सरकारी अधिकारी फी देईल किंवा कमिशनच्या रूपात त्या ठिकाणी त्याचं मूल्य देईल. मग त्याने सरकारचं काम केलेलं आहे पण त्याची नोंद आहे का कुठे, त्यामुळे तो शासनाचा सेवक होईलच असं नाही. थोडक्यात काय, तर प्रत्येक शासनाचा सेवक हा प्रथमतः लोकसेवकच असतो, परंतु प्रत्येक लोकसेवक हा शासनाचा सेवक होईलच असं नाही, कारण तुम्हाला स्पष्ट झालेलं आहे. तर कलम 10, कलम 11, कलम 14, त्यानंतर कलम 21 आणि आता आपण बघणार आहोत कलम 22. कलम 22 सांगता आहे जंगम मालमत्ता. आता जंगम मालमत्ता कशाला म्हणायचं, तर जंगम मालमत्ता म्हणजे मूर्त वस्तू किंवा मूर्त मालमत्ता. बघा, एखादं झाड जेव्हा जमिनीशी संलग्न असतं, म्हणजे संलग्न म्हणजे काय, तर जमिनीमध्ये ते असतं, तेव्हा ते जंगम मालमत्ता होत नाही.
पण ते झाड जर जमिनीपासून बाजूला केलं आणि त्याची जर आपण निर्यात केली, तर त्या ठिकाणी निर्यात केली किंवा ते बाजूला जरी केलं, म्हणजेच ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याजोगं झालं, तर आपण त्याला जंगम मालमत्ता म्हणतो. थोडक्यात जंगम मालमत्ता म्हणजे काय आहे, तर ज्या वस्तू एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवता येतात, ज्या जमिनीशी संलग्न नाही, अशा सर्व मूर्त वस्तूंचा जंगम मालमत्ता यामध्ये समावेश होतो. जंगम मालमत्तेनंतर पुढचं जे कलम आहे ते आहे कलम 23. ठीक आहे. आता कलम 23 काय सांगतंय, तर गैरलाभ. कलम 23 गैरलाभ. गैरलाभ या शब्दामध्ये या ठिकाणी गैरचा अर्थ काय आहे, समजा शासनाने किंवा शासनाने हा शब्द वगळता समजा जर आपण असं गृहीत धरलं की कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून ते काय आहे, गैर आहे, आणि अशा बेकायदेशीर असलेल्या मालमत्तेचा जर आपण लाभ घेत असू, तर ते गैरलाभ या व्याख्येमध्ये मोडतं. गैरलाभ काय आहे कळलं. कायद्याने अधिकार नसलेली मालमत्ता जर आपण, गैरलाभ म्हणजे कायद्याने अधिकार नसलेली मालमत्ता जर बेकायदेशीर मार्गाने मिळवत असू किंवा मिळवली, तर ती त्या ठिकाणी काय होते, गैरलाभ. तर त्याचा तो गैरलाभ होतो. थोडक्यात काय आहे, एवढ्या क्लिष्ट भाषेत समजून नाही घ्यायचं आपल्याला. गैरलाभ म्हणजेच काय आहे, गैर, जे कायद्याने काय आहे, गैर आहे, बेकायदेशीर आहे, तर तशा मालमत्तेचा जर आपण स्वीकार केला तर तो गैरलाभ होतो. कलम 22, कलम 23, त्यानंतरचं जे पुढचं कलम आहे कलम 24. कलम 24 म्हणजे अप्रामाणिकपणा. अप्रामाणिकपणा म्हणजे काय बघा, अप्रामाणिकपणा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा म्हणून केलेलं कृत्य. आता दुसऱ्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा म्हणून केलेलं कृत्य म्हणजे काय, तर ते जरा आपण व्यवस्थित समजावून घेऊयात. दुसऱ्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा म्हणून केलेलं कृत्य. आता अप्रामाणिकपणा म्हटल्यावरती आपल्याला कसला बोध होतो, तर आपल्याला बोध होतो की प्रामाणिक नसणं म्हणजे अप्रामाणिकपणा. मग जर दुसऱ्या व्यक्तीला गैरलाभ व्हावा या हेतूने एखादं कृत्य करत असू, तर त्याला आपण काय म्हणतो, अप्रामाणिकपणा म्हणतो. म्हणजे कलम 23 सांगतं गैरलाभ म्हणजे बेकायदेशीर मार्गाने जर आपण एखाद्या संपत्तीचा स्वीकार केला, तर आपण त्या ठिकाणी त्याला गैरलाभ म्हणतो. गैरलाभ म्हणजे तुमच्या बोलीभाषेतला अर्थ घेतला तरी चालेल, आणि अप्रामाणिकपणाचा सुद्धा तसाच अर्थ आहे. 25, कलम 25 कपटीपणाने. आता कपट या शब्दापासून कसला बोध होतो की एखाद्याला लुबाडण्याच्या हेतूने जेव्हा आपण एखादं कृत्य करतो तेव्हा त्याला म्हणतात कपटीपणा. थोडक्यात काय आहे, तर कॉमन सेन्स किंवा लॉजिकचा पार्ट येतो हा. कपटीपणा म्हणजे कपट काय आहे, एखाद्याला लुबाडण्याच्या हेतूने केलेलं कृत्य. अप्रामाणिक म्हणजे प्रामाणिक नाही राहायचं. अप्रामाणिक म्हणजे काय, एखाद्याला गैरलाभ व्हावा म्हणून केलेलं कृत्य. मग गैरलाभ कशाला म्हणायचं, तर जे कायद्याच्या दृष्टिकोनातून योग्य नाही किंवा जे बेकायदेशीर आहे त्या मालमत्तेचा जर आपण लाभ घेत असू किंवा त्या वस्तूचा जर आपण लाभ घेत असू, तर त्याला म्हणतात गैरलाभ. हे आपल्या बोलीभाषेतले शब्द आहे, आणि जेव्हा कायद्यामध्ये असे बोलीभाषेतले शब्द येतात तेव्हा त्यांना कायद्यामध्ये तोच अर्थ असतो, फक्त आपण त्या लिगल लँग्वेजमध्ये गुरफटतो आणि आपल्याला मग ते समजत नाही. तो गोंधळ करून घ्यायचा नाही आहे, अगोदर त्याला सॉर्ट आऊट करा, विभागा, आणि त्यानंतर त्याचा अर्थ पूर्णतः समजेल. आता या ठिकाणी आपण कलम 10 पासून कलम 25 पर्यंत आलेलो आहोत. पुढचं जे कलम आहे ते आपण या ठिकाणी डिस्कस करूया. कलम 26 पुरेसे कारण किंवा याला तुम्ही म्हणू शकता समजण्यास कारण. आता मला सांगा, आपण दैनंदिन जीवनात एखादं वाक्य किंवा एकमेकांशी संवाद साधताना डिस्कस करतो की काय डिस्कस करतो आपण एकमेकांशी बोलताना, की ती गोष्ट ही समजण्यास पुरेशी आहे. म्हणजे जर आपण एखादी मोठी गोष्ट सांगत असू तर त्या गोष्टीचा जो गाभा असतो, थोडक्यात इंग्रजीमध्ये त्याला मॉरल ऑफ द स्टोरी म्हणतात, जर तो गाभा आपल्याला ती गोष्ट समजण्यास पुरेसा असेल तर आपण काय म्हणतो,
समजण्यास पुरेसं कारण आहे किंवा तो गाभा समजण्यास पुरेसा आहे, तो त्या गोष्टीचा गाभा समजण्यास पुरेसा आहे, म्हणजे त्याचा सारांश हा समजण्यास पुरेसा आहे, त्यालाच म्हटलं जातं समजण्यास पुरेसं, म्हणजेच पुरेसं कारण. एखादी गोष्ट तिचं आकलन होण्यासाठी जर एखादं कारण पुरेसं असेल तर त्याला म्हटलं जातं पुरेसं कारण. ठीक आहे. त्यानंतरचं जे पुढचं कलम आहे ते आहे नकलीकरण. आता नकलीकरण म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूसारखी, म्हणजे समजा हा ब्लॅक पेन आहे आणि हा रेड पेन आहे. ठीक आहे. आता हा ब्लॅक आहे बरोबर, आणि या रेडसारखं मला या ब्लॅकला बनवायचं आहे आणि त्यापासून कुठेतरी फसवणूक होणार असेल, म्हणजेच नकलीकरण करणं म्हणजेच काय, डुप्लिकेट म्हणतो ना आपण, डुप्लिकेट चावी करतो बघा. तर नकलीकरण इथे संकल्पना काय सांगते की दुसऱ्या वस्तूसारखी समान वस्तू तयार करायची, परंतु त्यापासून जर फसवणूक होत असेल तर त्याला म्हटलं जातं नकलीकरण. कायद्याच्या भाषेत त्याला म्हटलं जातं नकलीकरण. त्यानंतर कलम 29 आहे दस्तऐवज. आता दस्तऐवज काय मला सांगा. दस्तऐवज म्हणजे एखाद्या बाबतीत किंवा कुठली पण एखादी बाब म्हणजे इश्यू, काही लिगल लँग्वेजचे वर्ड्स आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायचे, समजून घ्यायचे. दस्तऐवज म्हणजे काय, तर रेकॉर्ड फॉर्मॅटमध्ये. दस्तऐवज म्हणजे काय, समजा एखादी वस्तू म्हणण्यापेक्षा मी म्हणेल एखादा लेख आहे किंवा एखादी गोष्ट आहे, एखादी बाब आहे, इश्यू आहे, तो जर आपण एखाद्या पदार्थावरती, पदार्थ म्हणजे इथं काय खाण्याचा पदार्थ गृहीत नाही धरायचा, पदार्थ कोणता पण असू शकतो. पदार्थ हा व्यापक शब्द आहे कायद्याच्या भाषेत. ठीक आहे. जसं पुरुष हा मराठी व्याकरणात व्यापक शब्द आहे ना, पुरुष म्हणजे नर जातीचा किंवा पुरुष जातीचाच बोध नाही होत मराठी व्याकरणात, तसं कायद्याच्या भाषेमध्ये पदार्थ, तर पदार्थ व्यापक दृष्टिकोन घ्यायचा आहे. हे तुम्हाला त्या वेळेला समजून घ्यावं लागेल आणि हे तेव्हाच होईल जेव्हा व्यवस्थित तुम्ही वाचन कराल. तर कोणत्याही पदार्थावर जेव्हा आपण एखादं अक्षर, एखादं चिन्ह लिहितो, रेखाटतो, व्यक्त करतो, तेव्हा त्याला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, दस्तऐवज. मग या दस्तऐवजाचा पुरावा म्हणून वापर झाला पाहिजे. आता मला सांगा, समजा माझ्याकडे एखादा चेक आहे बँकेचा, तर तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल का कोर्टामध्ये, तर धरला जाईल. म्हणजे तो दस्तऐवज पुरावा म्हणून ग्राह्य धरला गेला पाहिजे. आणि दस्तऐवज म्हणजे दुसरं काही पण नाही, तुमच्या हातात जर एखादं पेज असेल परंतु ते पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार असेल तर तो दस्तऐवज होतो. अगदी तुम्ही थोडक्यात आता इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज ही पुढची संकल्पना येते, ती जर आपण समजून घेऊ. समजा 29A नुसार इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज असं म्हटलं गेलेलं आहे. आता इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज ही माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार त्यामध्ये याचा संबंध लागतो किंवा त्यामध्ये सुद्धा ही व्याख्या सांगितलेली आहे. तर इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज म्हणजेच काय आहे, कुठलाही रेकॉर्ड किंवा कुठलीही साठवलेली माहिती, कुठलाही साठवलेला डेटा, त्यानंतर मायक्रोफिल्म आहे, या सर्व गोष्टी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. थोडक्यात काय आहे मित्रांनो, तर रेकॉर्ड म्हणजे दस्तऐवजमध्ये काय आहे, तर तुम्ही कुठल्याही पदार्थावरती अक्षर लिहिता किंवा चिन्ह लिहिता आणि त्याचा जर पुरावा म्हणून कोर्टामध्ये वापर होत असेल तर तो दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज या व्याख्येमध्ये मोडतो. फक्त इलेक्ट्रॉनिक दस्तऐवजामध्ये काय मेन्शन होतं, तर साठवलेला डाटा, कुठलाही साठवलेला डेटा, कुठलाही रेकॉर्ड, कुठलाही प्रतीक, कुठलाही ध्वनी या ठिकाणी येतो आणि मायक्रोफिल्मचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. आता 29A पर्यंत या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. ओके. कलम 10 पासून कलम 29A पर्यंत सिक्वेन्स जर लक्षात ठेवायचा तर कसं लक्षात ठेवा, तर गाभा समजून घ्या त्या कलमाचा. त्या कलमाला तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता समजा तुम्ही साप्ताहिक आहे किंवा कोणत्या पण दिवशी अभ्यासाला बसलात आणि अचानक तुमच्यासमोर तुम्हाला वाटलं की आज IPC वाचायचं आहे. IPCचं प्रकरण 2 घेतलं, कारण सुरुवात तिथूनच होते. प्रकरण 2 घेतलं आणि त्यात 10 ते 52 पर्यंत कलम दिले. तर 10 ते 52 म्हणजे तुम्हाला मर्यादित कलम आहे, काही कलम मध्ये वगळलेली आहेत, तर त्यासाठी अभ्यासक्रम समजणं आवश्यक असतं. समजा कलम 10ला तुम्ही घेतलं की पुरुष आणि स्त्री, तर कोणत्याही वयाचा पुरुष आणि कोणत्याही वयाची स्त्री, किंवा कलम 11 इसम या व्याख्येमध्ये मग काय येतं तसं तुम्हाला सॉर्ट आउट करत जायचं आहे. तर ते व्यवस्थित वाचन करूनच होणार आहे. म्हणजे कलम 10 पासून कलम 29A पर्यंत मध्ये बरीच कलम गाळली गेलेली आहेत. तुम्ही समजून घेत असताना त्या कलमाला सांगायचं काय आहे हे जेव्हा तुम्ही समजून घ्याल तेव्हा ते अतिशय सोपं होतं कुठलंही कलम लक्षात ठेवणं. जसं की इसम, इसममध्ये कोण मोडतं, तर नैसर्गिक व्यक्ती, कृत्रिम वस्तूसुद्धा या ठिकाणी येते. आईच्या पोटात पूर्णतः तयार झालेलं मूलसुद्धा इसम या व्याख्येमध्ये येतं. त्यानंतर आपण शासनाचा सेवक बघितला, लोकसेवक बघितला, अशा
पुढे पुढे आपण एक एक कलम बघत गेलो, त्याचा गाभा लक्षात ठेवा. त्याला तुम्हाला काय सांगायचं, त्याला म्हणजे कलमाला तुम्हाला काय सांगायचं हे लक्षात ठेवा. आणि एकच बेस्ट टेक्निक मी या ठिकाणी सांगू इच्छिते, जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढे तुम्ही परफेक्ट व्हाल. एक पेज घ्यायचं रफ किंवा एक पेन घ्यायचं. नवीन टेक्निक सांगते लॉची, कारण मला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारलेत की कायद्यांचा नेमका कसा अभ्यास करायचा याची तर तुम्ही व्हिडिओ क्रिएट केली किंवा ते लेक्चर आम्हाला सांगितलं किंवा त्या लेक्चरद्वारे त्याबाबत माहिती सांगितली, पण ॲक्च्युअल कलम लक्षात कशी ठेवायची हा फार मोठा प्रश्न आहे. तर एक रफ पेज घ्या, पेन घ्या किंवा नोटबुक घ्या, पेन घ्या आणि पहिल्यांदा एखादं कलम वाचा. समजा प्रकरण 2 घेतलं IPCचं, तर कलम 10, कलम 11, जेवढी 4-5 कलम, पहिल्यांदा 5च कलमं घ्यायची कोणती पण, किंवा अगदी 4च कलमं घ्यायची तुमच्या कपॅसिटीनुसार. की कपॅसिटी म्हणजे कसली, तर ग्रास्पिंग कपॅसिटी वेगवेगळी असते प्रत्येकाची. कुणाला एकदा वाचून समजतं, कुणाला 2दा वाचायला लागतं, कुणाला वाचून लिहायला लागतं. तर प्रत्येकाचं वेगवेगळं आहे आणि ती प्रत्येकाची अभ्यासनाची पद्धत वेगळी असल्या कारणास्तव मी एक बेसिक फॉर्मॅट या ठिकाणी सांगते. पहिल्यांदा कोणती पण 4 कलमं घ्यायची त्या प्रकरणानुसारची. असं नाही की मधूनच कोणत्या पण प्रकरणातून कोणतीही 4 कलमं उचला, त्याला लिंक नाही लागणार आणि त्याच्यात तुमचा गोंधळ वाढेल. समजा IPC जर स्टार्ट केला अभ्यासाला, तर प्रकरण 2 मधले कुठली पण 4 कलमं म्हणजे 10, 11, 12 अशी जी काही सिक्वेन्सली तुम्हाला मेन्शन असतील सिलेबसमध्ये ती घ्यायची. ती एकदा वाचायची, समजून घ्यायची, लिहून बघायची. एकदा न बघता म्हणजे एकदा बघून लिहायची, वाचल्यानंतर बघून लिहा आणि त्यानंतर थोडा वेळ त्याचं परत मनन करा, वाचा, ते समजावून घ्या आणि न बघता लिहा. काय होईल, हा प्रयोग केल्याने काय होईल, एकदम छोटासा प्रयोग आहे. पहिल्यांदा वाचायचं, त्याच्यानंतर बघून लिहायचं आणि बघून म्हणजे जेवढं शॉर्टमध्ये तुम्हाला उतरवता येईल तेवढं उतरवा आणि त्यानंतर तिसरी गोष्ट न बघता लिहायचं. याच्याने त्या कलमांचा अतिशय परफेक्ट सराव होतो आणि ती कलमं तुम्हाला कधीही लक्षात ठेवू शकतात तुम्ही. याच्या व्यतिरिक्त काय कराल, तर दैनंदिन जीवनात तुम्ही कुठे पण अगदी ड्युटीवर असाल, बंदोबस्तला असाल किंवा कुठे पण असाल, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा समावेश किंवा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा इन्क्ल्यूड किंवा आढावा किंवा लॉजिक आपल्या अभ्यासलेल्या कलमासोबत जर तुम्हाला लावता आलं, पुरुष दिसला तर कोणत्या कलमानुसार पुरुष येतो, स्त्री दिसली तर कोणत्या कलमानुसार स्त्री येते IPCच्या, हे तुम्हाला जर समजलं किंवा हे जर तुम्हाला करता आलं तर ते करा. त्याच्याने खूप इझी लक्षात राहील. ठीक आहे. पुढचं जे कलम आहे ते कलम आहे कलम 30, ज्याला म्हटलं जातं मूल्यवान रोखा. मूल्यवान रोखा किंवा किमती दस्तऐवज. किमती दस्तऐवज. किमती दस्तऐवज. बघा, आपण ज्या कायदेशीर प्रक्रिया असतो म्हणजे जमिनीबाबत असतील किंवा इतर काही कायदेशीर प्रक्रिया असतील, त्यामध्ये आपण हस्तांतर करतो किंवा ते एकतर आपण त्याचा स्वीकार करतो. ओके, हस्तांतरित करणं, स्वीकार करणं, त्यामध्ये बदल करणं, या सर्व ज्या प्रक्रिया येतात त्या मूल्यवान रोखा किंवा किमती दस्तऐवजाची माहिती सांगतात. म्हणजे वैध मार्गाने, थोडक्यात वैध मार्गाने, आता इथे अवैध मार्ग नको आहे आपल्याला, वैध मार्गाने जेव्हा आपण एखाद्या वस्तूबाबत किंवा कायदेशीर प्रक्रियेने किंवा वैध मार्गाने एखाद्या वस्तूबाबत आपण तिचं हस्तांतरित करतो, म्हणजे तिला हस्तांतरित करतो, तिच्यामध्ये बदल करतो, तिचा स्वीकार करतो, ज्या काही गोष्टी घडतात त्या वैध मार्गाने घडल्या पाहिजे, एवढाच त्या मूल्यवान रोखाचा पर्पज आहे. किमती दस्तऐवज. आता मला सांगा, तुमच्या घरामध्ये काही किमती वस्तू असतात ना, आपण म्हणतो दागिने आहेत, मौल्यवान वस्तू आहेत, तसंच दस्तऐवजाच्या बाबतीत तो मौल्यवान दस्तऐवज झाला किंवा तो किमती दस्तऐवज झाला. दस्तऐवजाची व्याख्या तर तुम्हाला समजलेलीच आहे. फक्त इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज आणि दस्तऐवज यामध्ये फरक समजून घ्या, जो मी मगाशी स्पष्ट केला. आणि आता इथे किमती दस्तऐवज किंवा मूल्यवान रोखा, तर वैध मार्गाने आपण एखादी गोष्ट हस्तांतरित करतो किंवा तिचा स्वीकार करतो, या तत्सम इतर प्रक्रियांचा समावेश मूल्यवान रोखा आणि किमती दस्तऐवज यामध्ये होतो. त्याच्यानंतरचं जे पुढचं कलम आहे ते कलम आहे समान उद्देश साधण्यासाठी. कलम 34 काय सांगतं, तर मौल्यवान दस्तऐवजाचं किंवा मूल्यवान रोखा किमती दस्तऐवजाचं कलम कोणतं आहे, कलम 30. कलम 34 सांगतं की समान उद्देश साध्य करण्याकरता, समान उद्देश साध्य करण्याकरता कृती करणे. समान उद्देश साध्य करण्याकरता कृती करणे म्हणजेच काय, बघा, जेव्हा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती एखादा त्यांचा समान उद्देश साध्य करायचा असतो आणि त्यासाठी ती कृती करतात, त्यामुळे त्याच्यासाठी जबाबदार कोण धरलं जाईल. समजा 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींनी सामायिक उद्देशासाठी एखादी कृती केली, ती कृती कोणतीही असू शकते, तर त्या केलेल्या कृतीचा परिणाम म्हणून कुणाला जबाबदार धरलं जाईल, तर प्रत्येक व्यक्तीला
त्या गटातील प्रत्येक व्यक्तीला गृहीत धरल्या जाईल असं कलम 34 सांगते. म्हणजे समान उद्देशासाठी कोण गृहीत धरलं जाईल, तर ती प्रत्येक व्यक्तीने ती कृती केली असं गृहीत धरलं जाईल. 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्तींनी समान उद्देश साधण्याकरता जर कृती केली असेल तर ती कृती कोणी केली, तर ती कृती गटातील प्रत्येक व्यक्तीने केली असं जबाबदार धरलं जातं. त्या कलम 34 नंतर कलम या ठिकाणी 39 आहे आणि कलम 39 सांगता आहे इच्छापूर्वक कृत्य किंवा इच्छापूर्वक म्हणजे काय, एखादा परिणाम घडणार आहे हे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे जो व्यक्ती एखादं कृत्य इच्छापूर्वक करतो तर त्याला इच्छापूर्वक कृत्य केव्हा म्हणावं, तर त्या घटनेचा किंवा त्यांनी अशी साधनं वापरलेली असतात त्या साधनांचा परिणाम किंवा त्या कृत्याचा परिणाम पुढे जाऊन काहीतरी भयावह होणार आहे या गोष्टीची कल्पना त्याला पूर्वी आहे, अगोदर आहे, म्हणजेच त्याने इच्छापूर्वक कृत्य केलं. समजा आपण या ठिकाणी उदाहरण समजून घेऊ. ए नावाचा एक व्यक्ती आहे. या व्यक्तीने ब नावाच्या व्यक्तीवर त्याचा खून करायचा म्हणून तो चाकू किंवा एक विशिष्ट असं साधन, मारण्याचं साधन घेऊन तो त्या ठिकाणी त्याच्यावरती वार करतो किंवा वार करतो म्हणण्यापेक्षा मी म्हणेल त्याच्या दिशेने जातो. आता बी हा बचाव करणारा आहे. आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे ना आपल्याला प्रत्येकाला, तर बी हा बचाव करणारा आहे. म्हणजे म्हटल्यावर बी काय करतो, तर बी हा पळत जातो आणि पळता 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 तो एका दगडावर आपटतो आणि दगडावर पडल्याने त्याचा त्या ठिकाणी मृत्यू होतो. आता या मृत्यूला जबाबदार कोण, तर एच आहे ना, कारण एला माहीत होतं की मी जर त्याला मारण्यासाठीचं जे साधन आहे किंवा चाकू घेऊन त्याच्या मागे पळालो तर तो त्याचा बचाव करणार आहे आणि बचाव करता करता जर त्याला काही दुखापत झाली किंवा जर त्याचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार 1001% कोण आहे, तर तो आहे ए. म्हणजेच त्याच्या मनामध्ये ती इच्छा होती किंवा त्याला ती पूर्वकल्पना होती की माझ्या अशा कृत्याने पुढे बीचा मृत्यू होणार आहे, तर त्याला म्हटलं जातं इच्छापूर्वक. थोडक्यात त्याच्या नावातच सांगितलेलं आहे की इच्छापूर्वक हे काय आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण कलम 40 बघणार आहोत. कलम 40 बघा, अपराध. कलम 40 अपराध किंवा गुन्हा. म्हणजे आता IPCच्या संहितेअंतर्गत कलम 40 आलं तर IPC मध्ये 109 पासून 511 पर्यंत गुन्हे दिलेले आहेत. मग IPC व्यतिरिक्त इतर कायद्यांमधले गुन्हे ते पण गुन्हेच होतात, ते पण अपराधच होतात. तर अपराध म्हणजे काय, तर थोडक्यात गुन्हा. मग गुन्हे इतर कायद्यातले सुद्धा येतात आणि IPC मधले पण येतात. त्यानंतर कलम 44 सांगता आहे क्षती किंवा नुकसान. आता नुकसान कोणतं असू शकतं, तर IPC कलम 44 सांगतं नुकसान हे शारीरिक, मानसिक किंवा अब्रू म्हणजे स्वतःच्या इज्जतीला सुद्धा या ठिकाणी ते नुकसान असू शकतं. तर क्षतीचा अर्थ या ठिकाणी नुकसान सुद्धा आहे. क्षती किंवा नुकसान म्हणजे काय, मानसिक, शारीरिक, अब्रू यांचं जे नुकसान आहे ते नुकसान या व्याख्येमध्ये मोडतं. कलम या ठिकाणी 52 काय सांगता आहे, सद्भाव. आता ही संकल्पना जरा, सद्भावपूर्वक कृत्य किंवा सद्भावनेने केलेली कृती प्रत्येक कायद्यामध्ये इथून पुढे जेव्हा तुम्ही IPC, CRPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, बॉम्बे पोलीस ॲक्ट किंवा कुठलाही मायनर ॲक्ट घ्याल त्याच्यामध्ये जर हे कलम आलं की सद्भावनेने केलेली कृती म्हणजे प्रामाणिकपणाने केलेली कृती, काळजीपूर्वक केलेलं कृत्य किंवा कृती ही सद्भावनेने केलेली कृती या व्याख्येमध्ये मोडतं. थोडक्यात काय आहे, जेव्हा आपण एखादा कायदा अभ्यासतो त्याचं हेडिंग जे आहे ना, आता बघा मला सांगा, क्षती आणि नुकसानमध्ये बाय लॉजिक आपलं काय सांगतं, थोडं आपल्याला लॉजिक पण डेव्हलप करायचं कारण आपण कुठेतरी डिपार्टमेंट PSIचा अभ्यास करतोय, स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर एक लॉजिक नावाची एक पण संकल्पना असते की त्याचं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आता क्षती आणि नुकसान म्हटल्यावर तुम्हाला एवढं तर कळतंय ना की काहीतरी नुकसान झालंय, मग ते मानसिक असेल, शारीरिक असेल, अब्रूचं असेल, तर ते नुकसान या संकल्पनेमध्ये मोडतं. साध्या संकल्पना आहेत या, तर याच्यामध्ये आपल्याला लगेच इझिली कळून जातं. काही संकल्पनांचा बोध आपण दैनंदिन जीवनात पण ते वापरत असतो, त्यामुळे ते इझिली समजतं. याचं लक्षात ठेवताना कसं ठेवाल, आता प्रकरण 2चा संपूर्ण आढावा मी घेतला. म्हणजे कलम 10 पासून 52 पर्यंत जेवढी कलम सिलेबसमध्ये होती तेवढी मी या ठिकाणी एक्सप्लेन केली, व्यवस्थित एक्सप्लेन केली. फक्त ॲनालिसिस कसं करायचं हे मी या प्रकरणावरून तुम्हाला सांगितलेलं आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींचा संबंध आपण अभ्यासलेल्या कलमांशी लावा. कलम वाचा, एकदा बघून लिहा, नंतर न बघता लिहा. त्याने व्यवस्थित ॲनालिसिस होईल, आकलन होईल आणि हळूहळू ते कलम समजतील. असे कलम एकदा वाचले एका रात्रीतून समजले असं नाही होणार. त्यामुळे ज्यांनी मला
हे लेक्चर कंडक्ट करायला लावलं. त्यांच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनासुद्धा माहिती मिळाली असेल आत्तापर्यंत, किंवा हे लेक्चर बघताना तुम्हाला कळून जाईल की नेमकं कायद्यांचा अभ्यास कसा करायचा आहे. ठीक आहे, तर कायद्यांचा अभ्यास कसा करायचा याचा खरं तर पार्ट फर्स्ट मी ऑलरेडी आपल्या यूट्यूबला अपलोड केला आहे. परंतु ॲक्च्युली कायदे कसे अभ्यासणार आहात किंवा ॲक्च्युली ते कसे समजून घ्यायचे ते मी आत्ता या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं आहे. फक्त सराव करणं आणि योग्य पद्धतीने ग्रुप डिस्कसमध्ये पण ते समजून घेणं हा एकमेव याच्यावरचा पर्याय आहे. सराव करा आणि सातत्य ठेवा. IPC जर करत असाल आणि या आठवड्यात IPC पूर्ण केला, पुढच्या आठवड्यात CRPC घेतला, तर किमान पुढच्या आठवड्यातला एक दिवस IPCसाठी तुम्हाला राखून ठेवायचा आहे. असंच परत इंडियन इव्हिडन्ससाठी करत जाल आणि असंच पुन्हा मायनर ॲक्टसाठी करत जाल. ठीक आहे, तर या लेक्चरमध्ये आपण IPC 1860 म्हणजे 1860 भारतीय दंडसंहिता प्रकरण 2 मधलं कलम 10 ते 52 पूर्ण केलेलं आहे. धन्यवाद.